उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक पोवाडा म्हणून दाखवणार आहे. तो शिवाजी महाराजांचा आहे. माझे नाव गणेश कांबळे. मी आता 7वी शिकत आहे. महाराजांची शिवाजी महाराजांची गुप्ती काम होती. महाराजांची चिरकी दे घाल्या घाल्यांना फुटला राम त्याला कोण घालिले तेने दरबारी कुस्ती बेगम बडे बेगम म्हणजे आदिलशाची आई भर का रे तिच्या अंगार दरबार झाला ग बगार कोणी घ्यायना पुढाकार सारे माझी हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मेला अंगा शिवा घेतो आणि त्यानं विडा उचलला. नागत्याचं घनखान नागत्याचं घनखान जिथं जागता जणू सैतानं खानं बोलला छाती ठोकणं शिवाला टाकून शिरडून. कौतुक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं गोड दळ पायदळ औज पाटलई बघळ अंगिला हातीचं बळ पाहणारा कापे तळतळ. वाटेत भेटेत त्याला चिरडी खानाची सेना निघाली. गावाघरं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची अभिवृद्धी कोण कोण हे भेटणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज. जो तो हेच म्हणू लागला राजाची सेना मुठभर कानाला कसा ठोकणार काय लाडवावा हुनर चिंतेत संत सरदार. तो छावा चवागिनीचा तो छावा तरी मान कसा ठोकावा भेट्याचा गणी पावा भेटीचा झाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. आनंदाचं सतत पोहोच केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही शिवाजी राजा परावतीची तशी नाही जाणी शिवाजी राजा तशी करील काय कल्पना युक्तीची आधी करील काय कल्पना युक्तीची आधी महाराजांनी निरोप घेतला. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार अशा या शामियाला अशा या शामियाना खान डवलं डुलत आला. कान हाक मारितो हसरी झोपून जर गंडीजी हाजीरजी. खानानं राजाला आलिंगन दिला आणि दगाड केला. कानदाभिमान मान्याला कट्टारीचा वारकन केला. घरखर आवाज झाला. तितक्यात महाराजांनी खानाचा वाद होता गेला. खान गडबडला. तितक्यात अचानक महाराजांनी पोटामध्ये पिसवट ढकलला. वाघनाकांचा मारा केला. टराटरा पाडले पोटाला. खानाचा तडा कोथळा भाई